हे बघा आता पोय मारून इलो कसले मासे आणल्यानं ते बघूया. आज पोय मारूची होती, लय गर्दी असता लोकांची आणि लय लोक मासे पकडतात आमच्याकडे आणि नुसतं चिखलात माखून येतात आणि मासे पण मिळतात. तर कसले कसले मासे आणले आहेत ते बघूया आता. ह्या बघा असा जाळा असता त्याने मासे धरतात. आता सोडता पिशी बघूया काय आणले ना. आता मोठलो पहिल्यासारखे मासे आता गावनत नाही. पहिले लय गावत मासे सुटी करून करून दमाक जाय इतके मासे असायचे. आता नुसती नावाकच पोय राहुली. उघड बघूया. बघा आता ह्यांनी पण आणले नाहीत मासे. आता किती आणले नाहीत दोघांनी ते बघूया. आणि पायांचा अवतार बघा कसे चिखलात माकले होते. अरे रे रे रे, एक वडी लागतली या साबणाने स्वच्छ करू. आता बघूया किती काय काय आणले नाही. आता इथं होता चलच चिखल. हे बघा आता कायच नाही गावनत मासे. पहिले 20 वर्षापूर्वी टोपली भरून मासे गावत, टोपली भरून. हे सगळ्यात चविष्ट मासो आमच्याकडे एका काळुंद्रा म्हणतात. आता कायच गावनत नाही. आता ही सोडूया वैभवान आणलेली पिशे बघूया किती काय काय आणले ना. आता त्याका पण लय हौस भारी. 2 दिवसाची स्पेशल सुट्टी घेऊन इलो मासे धरूच्यासाठी. वैभवान बरे आणले पप्पांपेक्षा. तांबोशी, गुंडली, काळुंद्रा, खवळे भरपूर असत रे. खवळ्यांचा काय करताला सो खाताला. कोलमी पण असत. पहिली कोलमीच भरपूर असायची एवढी एवढी. पहिली कोलमी इतकी इतकी गावत. आता कायच नाही कोलम्यांचा काही नावच नाही. होय ना. आता काय करू याचा. काळुंद्रा भाजूची लागते. मोठे होते. मग काय पप्पी काय म्हणत होती ना ती चिलापी. चिलापी. हा ती पप्पीने चिलापी भरपूर झाले. आता ही काकाने आणले नाहीत मासे. काका पण गेलेले घरी. काकाने हेच धरले नाही. चिंगळ्याची पोराच असत ही. बिना जाळ्याशिवाय बिना जाळ्याशिवाय एंडीशिवाय धरले नाही. मासा पण धरला कसलो वेगळं मासा करतोय बघ काळे फक्त. हा काय रे हे बघ पायपाला कसं करतोय बघ. काय करू दे नको राहू दे. काय काय मारतय काय त्याला. धुशात मासे तुम्ही धुवून द्यावा स्वच्छ. मी तो वाटाप काढतोय. तर हे चिंगूळ साफ करून घेतलंय आणि हे 2 मासे गुंडली एक आणि कोकरी एक आणि टोप ठेवलं होय. तर फोडणे नाही लसूण टाकतलंय. लसूण घालून केलेला सार भारी लागता. आणि ह्याडे ह्या माशातो मसालो खोबरा लसूण आणि कांदो ह्याचा वाटाप केलं होय. लयच घाई झाली या त्याच्यामुळे ना खूप गडबड झाली या. उशीर झालो जेव. जावचा पण असा आमचा तुमका एकदम पटापट कसा करून दाखवतो होय. तर आता ही लसूण बरी भाजली या. तर आता मी तडतडली लसूण आता ह्या सगळा ओतून घ्यायचा. लसूण घालून केलेला सार बरा लागता. भाताबरोबर खाऊचा असा त्याच्यामुळे थोडा मी पातळच करतलोय. भाकरे बरोबर चपात्या बरोबर खाऊचा असला तर जरा जाड करतोय. ह्याच्याबरोबर भात जेवतो असा. 1 चमचो मीठ. अजून वह्या तर चाकून बघून मग घालूचा लागताला. पण तात्पुरता मी अंदाजान घातलं होय. ताजे मासे असले का सार पण लय भारी लागतं एकदम चविष्ट. विकत आणलेल्या माशांपेक्षा ना आपण धरलेल्या माशांचा लय भारी लागतं. ह्याच्यात आता सोला घालतोय. सोला घेऊन येतोय. मी घेतलंय सोला. का आता अजून बारीक करतोय. म्हणजे काय जाता बारीक केली ना काय त्याचं रस बरं उतारता. अशी बारीक करून घेऊ काही म्हणजे काय जाता बरं लागतं ती सोला.
आता सखारा म्हणजे कैरी घालून ना अजून भारी लागता. कैरी घालून लय एक नंबर. पण आता माका कैरी नाही गावाची आणि काय झाला उशीर झालो माका, त्याच्यामुळे मी स्वलाच घालते. ह्या दिवसात कैरेचाच सार एक नंबर लागता. चविष्ट. घाम येलो, फॅन पण बंद झाला आमचा. फॅन पण बंद झालो त्याच्यामुळे माका घामान बिजाग झाला हा. तरी बघा इतकी सोला घालतलंय. मिक्स असा करून घ्यायचा म्हणजे मीठ सोला बरी सगळे मिक्स जातली आणि चवदार लागताला. मग तर आता बरी उकळी येऊन देत म्हणजे आपला सार तयार झाला. कलर तुमका दिसाचो नाही, कारण काय सांगा मसालो झालो थोडं जुनो, त्याच्यामुळे त्याका कलर येणार नाही. मिरची जर वाटून घातली ना तर लाल भडक कलर येता. पण ह्यो माझो मसालो तयार केलेलो असा माशाचो, कारण पटकन सार बीर करूचा असला तर बरा पडता. मिरचे कसे भिजत घालूचे लागतात, परत ते वाटूचे लागतात, म्हणजे त्याका उशीर जाता. थोडासा अळणी लागता हा. अजून मीठ घालतोय, अळणी झाला म्हणा. आणि ह्या सारात काही वेळ लागणार नाही, कारण चिंगूळ पटकन शिजतं, म्हणजे मासे पटकन शिजतं, त्याला जास्त शिजवचा लागणार नाही. लय शिजवले ना तर ते कुस्कारते. हे बघा जावचा पण असा, त्याच्यामुळे माझी जरा घायच झाली आजच. आणि मामान भावान माझ्या ट्रिप काढल्या ना, सगळ्यांका घेऊन जाता खवणे बीचला. खवण्याक काय का कायाकिंग करू, त्याच्यामुळे आम्ही आता तडे जातलो सगळी जण. खूप माणसं असत घरातली, 10-15 जण. तर आपला सार तयार झाला एकदम मस्तपैकी. तुमका सुद्धा असे ताजे ताजे खाई चिंगूळ घावले तर असा सार करून बघा, लय भारी लागता. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाच तर सबस्क्राईब करा. दाखवायला हे बघा मासे शिजले होते बघा, असे शिजतात पटकन मासे. लय शिजवले तर शापत शिजान जातात, आणि गावठी चिंगूळ असले ना तर हे बघा असे लाल जातात. शिजले काय म्हणजे समजायचं हे शिजले. आता मी गॅस बंद करतोय, लय वेळ लागणार नाही, पटकन जाता. हे गॅस बंद करतोय आता आणि पटकन जेव देतोय. दुसरे मोठे मोठे मासे असत ना ते पटकन आता भाजतलंय, पण अजून साफ करूक होय त्यांका, सुटी करूक माका लागतलो 1 तास. त्याच्यानंतर मी त्यांका सगळा मीठ मसाला लावून ठेवतलंय आणि ते संध्याकाळच्या जेवणात ठेवतलंय. आता नाही खावचो, आता तसाच साफ करून ठेवून देतलंय त्याला. गावाकडे लोक असंच अवतार असतात. गावा केल्यानंतर असंच अवतार असता, कारण सगळी कामं करूची लागतात आणि पटपट जाणत नाही, त्याच्यामुळे या असाच रवाचा लागता. तर तुम्ही म्हैशात असं कसं व्हिडिओ केला असतं तसं म्हणा नको अजिबात. गावा गेल्यानंतर मग आमचं असाच चालू असता. तर चला भेटाया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद. आणि मासे खाऊ घ्यावा. घे चल सुरू कर.